नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं गुरुभक्तिस्वरूपाय विशुद्धज्ञानमूर्ते भक्तिमार्गप्रदीपाय स्कंधदासाय ते नमः। काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका। परम श्रद्धेय केशवराज बाबासाहेब महाराज संस्थांच्या वतीने आयोजित या अत्यंत महन्मंगल पवित्र अशा श्रावणमास व्याख्यानमालेमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथराजाचं चिंतन करण्याची संधी मिळाली, याबद्दल अतिशय आनंद वाटतो। या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच आमचे सुहृद हरिभक्तपरायण धर्मभूषण योगेश्वर महाराज साळेगावकर तथा उपस्थित सर्व श्रोतृवृंदाला वंदन करून आजच्या प्रवचन सेवेला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी उभी अनुभवावी। संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे हे संत वचन आजच्या या प्रवचन सेवेकरता आपण घेतलेला आहे। ज्ञानेश्वरी हा अत्यंत गोड, पवित्र आणि मंगल असा विषय आहे। माऊलींचे समकालीन नामदेव महाराज आहेत आणि माऊलींचं सर्व संतांवर प्रेम आहे, अखिल मानव जातीवर प्रेम आहे। त्याच पद्धतीचं प्रेम त्यांचं नामदेव महाराजांवर आहे। जे आपल्याला कल्पना येईल की ज्या वेळेला माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला अत्यंत भावविवल अवस्था कोणाची झाली असेल तर ती नामदेव महाराजांची झाली। नामदेव महाराजांनी देखील आपलं अवतार कार्य पूर्ण करण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला, पण माऊलींनी त्यावेळेला त्यांना सांगितलं की भागवत धर्म विस्ताराचं फार मोठं महान कार्य अजून आपल्याला करावायचं आहे आणि म्हणून आपलं अवतार कार्य अजून देखील पुढे सुरू राहणं संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। नामदेव महाराज असं म्हणतात माऊलींच्या समाधीच्या प्रसंगी, नामा म्हणे आता लोपला दीन कर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ। ज्ञानेश्वर महाराज शरीर रूपानं आता संजीवन समाधीमध्ये जात आहेत, जणू काही सूर्यच अस्ताचलाला गेलेला आहे, अशा प्रकारची भावना नामदेव महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली। अशा नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीचं महात्म्य अत्यंत गोड आहे आणि समजण्याकरता देखील अत्यंत सहज सुलभ आहे। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी उभी अनुभवावी। याचा अर्थ असा आहे, खूप चिकित्सा करण्याची गरज नाही, ग्रंथ अनेक आहेत, पण नामदेव महाराज असं म्हणतात की माझ्या दृष्टीने जर श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे। आणि ज्ञानेश्वरीमध्ये देखील हजारो ओव्या आहेत, पण त्या हजारो ओव्यांमध्ये एका तरी ओवीचा अनुभव आपण या मनुष्य जन्मामध्ये घ्यावा, ही नामदेव महाराजांची अत्यंत आर्त अशा प्रकारची साथ तुम्हा मला सर्वांना आहे। वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की वर्णविषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच वर्णन करणारा कोण आहे हे देखील महत्त्वाचं आहे। एखाद्या अगदी दुर्बल माणसाने गावातल्या सर्वात मोठ्या पहलवानाला प्रमाणपत्र द्यावं किंवा ज्याचं स्वरांसोबत आणि सुरांसोबत 36चं नातं आहे, त्याने एखाद्या घरंदाज गवैयाला प्रमाणपत्र द्यावं, हे जितकं विसंगत आहे तितकंच विसंगत कधी कधी व्यवहारामध्ये आपल्याला दिसतं। पण या ठिकाणी वर्णविषय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी उभी अनुभवावी हा आहे। आणि नामदेव महाराजांचा पारमार्थिक क्षेत्रातला अधिकार हा आपल्या सर्वांना माहीत आहे। नवे नवे अत्यंत गोड शब्दांनी त्यांचा उल्लेख केला जातो, भगवंताचं, पंढरीनाथाचं, पांडुरंगाचं आवडतं लेकरू। नामदेव महाराजांच्या बाबतीत क्रम बदलला आहे। पहिले पंढरीनाथाची प्राप्ती आहे आणि मग जी काही
पद्धती आहे भारतीय संस्कृतीमध्ये, भागवत धर्मामध्ये, ती गुरुपदेशाची पद्धती नंतर त्यांनी पूर्ण केली. अशा प्रकारच्या नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये 15 लोक आहेत आणि हे 15ही लोक भगवत भक्त आहेत. एका कुटुंबांमध्ये किंवा अनेक पिढ्यांमध्ये एक भगवत भक्त निर्माण होणं अत्यंत कठीण कार्य. अशा वेळेला एका कुटुंबामध्ये 15 जण आहेत, 15ही भगवत भक्त आहेत आणि असं म्हणतात की 15ही जण अभंग रचना करतात. नामदेवांचे घरी 14 जण स्मरते हरी, चौघे पुत्र चौघी सुना, नित्य स्मरती नारायणा. आणिक माय बाप पायी नामदेव राजाबाई, चौघी पुत्र चौघी सुना, नित्य स्मरती नारायणा. आणिक माय बाप पायी नामदेव राजाबाई, आऊबाई लेकी, निंबाबाई बहिणी आणि 15वी ती दासीजनी. अशा प्रकारचं 15 जणांचं हे कुटुंब आहे. अशा योग्यतेचे नामदेव महाराज, ज्यांनी त्या काळामध्ये आजपासून 800 वर्षापूर्वी पंजाब राजस्थानपर्यंत भागवत धर्माचा विस्तार केला, असे नामदेव महाराज अधिकारवाणीनं आपल्याला सांगतात की नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या सर्वांना ते प्रार्थना करतात, एक तरी उभी अनुभवावी. दासी जनीला देखील उच्च पदाला नामदेव महाराजांनी नेलं. दासी जनीचा अधिकार किती मोठा. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने टाळ घेऊन उभं राहावं आणि नेमका हा स्वर कोणाचा आहे हे फक्त एकमेव जनाबाईनं ओळखावं. स्वर देवाचा उमटला आणि दासी जनीनं तो ओळखला. हा जनाबाईंचा अधिकार. अशा नामदेव महाराजांच्या पट्टशिष्या जनाबाई देखील ज्ञानेश्वरीचं महात्म्य वर्णन करतात आपल्या एका अभंगामध्ये. त्या असं म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि ज्ञानेश्वरीच्या वाचनानं काय प्राप्त होईल, त्याची फलश्रुती काय आहे, ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य काय आहे. जनाबाई असं म्हणतात की वाचील जो कोणी जनी त्यास लोटांगणी, जो या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन करेल त्याला जनाबाई असं म्हणतात की मी लोटांगण घालते. एक साधा प्रश्न या ठिकाणी आपल्या मनात यायला हरकत नाही की आपली एवढी योग्यता आहे का हो की जनाबाईंना आपल्या पायावर चरणांवर लोटांगण घालावं. निश्चितपणे नाही. परंतु ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या भगवत भक्ताचं जनाबाईंना किती कौतुक आहे की त्यांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार करायला, लोटांगण घालायला जनाबाई तयार आहेत. यावरून ज्ञानेश्वरीचं महत्त्व आणि जनाबाईचं हृदय आपल्याला लक्षात येते. पलीकडे जनाबाई असं म्हणतात, वाचील जो कोणी जनी त्यास लोटांगणी. आणि पलीकडची त्याची ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य सांगतात, काय श्रेष्ठत्व सांगतात. ज्ञान वाचील जो कोणी जनी त्यास लोटांगणी, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरीच्या वाचनानं मूर्खाला ज्ञान प्राप्त होईल, दगडाला देखील त्या ठिकाणी कृपापात्र होऊ शकेल. आणि शेवटी जनाबाई असं म्हणतात, वाचील जो कोणी जनी त्यास लोटांगणी, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. श्रीमद भगवद्गीतेवरील या टीकेला अशा प्रकारचं वरदान प्राप्त झालेलं आहे की अज्ञानी जीव आपली अज्ञान दशा घालून, आपली अविद्या घालून आत्मज्ञान प्राप्त करू शकेल. हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य नामदेव महाराज आणि त्यांच्या पट्टशिष्या जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं हे श्रेष्ठत्व वेगवेगळ्या प्रकारे आजही कायम आहे. मी एका अत्यंत साहित्य संपन्न परंतु आध्यात्मिक दृष्टीने अधिकार संपन्न एका सत्पुरुषाला, साहित्यिकाला प्रश्न विचारला की आपल्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व काय आहे. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे भाव आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये मला प्रतिपक्ष भावना दिसत नाही. माऊलींचं आपण जीवन बघा की ही 4 मुलं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, परंतु विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर संपूर्ण समाजाने संन्यासाची मुलं म्हणून सदैव हेटाळणी केली, अपमान केला, उपेक्षा केली. त्यांच्या झोळीमध्ये माती, दगड, गोटे टाकले की जेणेकरून माऊली दुःखी झाल्यात. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं आणि त्यावेळेला मुक्ताबाईनं उपदेश केला आपल्या ज्ञानदादाला, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वराग झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. समाज जरी आपल्या बाबतीत क्रोधायमान झाला, त्यांनी जरी क्रोधरूपी अग्नीचं रूप धारण केलं तरी आपण शीतल असं जल व्हावं. शब्दशास्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश.
त्यांच्या बोलण्याने वागण्याने आपल्या अंतःकरणाला जर क्लेश होत असेल तर ज्ञानदादा आपण त्याच्यामध्ये देखील इष्टापत्ती समजावी, तो त्यांचा उपदेश आपल्याला समजावा. अशा प्रकारच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या या जीवनाला इतकी उपेक्षा अपमान असताना ते सगळं हलाहल प्राशन करून जे काही ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव 65 हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला या ठिकाणी ऐकवलं ती मात्र अमृतवाणी होती. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे, आव्हान म्हणून देखील ते स्वीकारता येईल की ज्या ज्ञानोबारायांना स्वतःचे आईवडील गमवावे लागले, देहांत प्रायचित्त ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना घ्यावं लागलं, त्या ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये समाजाबद्दलची कुठली कटुता नाही, समाजाबद्दलचा रोष नाही, समाजावर दोषारोपण नाही आणि केवळ त्याचं कल्याण व्हावं, आत्यंतिक कल्याण व्हावं या मनुष्य जन्मामध्ये, याच ओढीनं याच आर्ततेनं माऊलींच्या सर्व ओव्या आहेत, माऊलींच्या सर्व ओव्या आहेत. आणि म्हणून त्या अधिकारी महात्म्यानं असं म्हटलं होतं की जे जे दृष्टांत म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत ते माऊली स्वतः जगल्या. माऊली म्हणतात की चंदनाचं झाड लावणाऱ्याला देखील सुगंध देतं आणि कापणाऱ्याला देखील सुगंध देतं, जी कुऱ्हाड असते ती देखील सुगंधित करून टाकते. परीस हे बघत नाही की त्याच्यावर आदळणारा जो लोखंडाचं जे अवजार आहे ते घण ते देखील परीस सोन्याचं करून टाकतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की खांडावया घावो घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाड जसं कधी भेद करत नाही, लावणाऱ्यालाही सावली देतं आणि त्याच्यावर घाव घालणाऱ्याला देखील सावली देतं. ही जी चित्ताची उन्नत आणि समत्व अवस्था ती माऊलींची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माऊलींच्या संपूर्ण भाष्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या हजारो ओव्यांमध्ये कुठेही आपल्याला प्रतिपक्ष भावना दिसत नाही, कुठे कटुता दिसत नाही, कुठे रोष दिसत नाही. दिसतं फक्त ईश्वरविषयक ज्ञान या मनुष्य योनीमध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावं याविषयीची आईच्या अंतःकरणातली असलेली कळवळ. म्हणूनच आपण एका 21 वर्षाच्या तरुणाला आजही संपूर्ण महाराष्ट्र माऊली म्हणून संबोधतो. आणि हे सगळं करत असताना माऊलींची विनम्रता किती आहे. मला एक प्रसंग आठवतो की डॉक्टर हिरियण्णा बहुधा कर्नाटक प्रांतातले हे विद्वान, त्यांना भारतातल्या आणि जगातल्या अनेक भाषा ज्ञात होत्या, दुर्दैवानं फक्त त्यांना मराठी येत नव्हती. अशा वेळेला डॉक्टर हिरियण्णा हे गुरुदेव रानड्यांकडे गेलेत. दोघांचा संबंध होता. आता गुरुदेव रानड्यांची योग्यता आपल्या सर्वांना माहीत आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांचे महाविद्यालयातील तत्वज्ञानाचे गुरु म्हणजे गुरुदेव रानडे. परंतु गुरुदेव रानड्यांकडे एकदा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन गेले असताना त्यावेळेला ते ध्यान करत होते. डॉक्टर राधाकृष्णनांनी सांगितलं की त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय आणू नका, फक्त मी येऊन गेलो एवढंच फक्त त्यांच्यापर्यंत निरोप पोचवा. नंतरच्या काळात मामासाहेब ज्ञानेश्वरी सांगण्याकरता गुरुदेव रानड्यांकडे जायचे. अभूतपूर्व अशा प्रकारचा संबंध आहे. गुरुदेव रानडे ज्ञानेश्वरीचं वाचन करत होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हिरण्णा आले. सहज शिष्टाचार म्हणून त्यांनी ग्रंथ बंद केला आणि त्यावेळेला डॉक्टर हिरण्णा असं म्हणतात की आपण ग्रंथ बंद करू नका, आपण काय वाचता ते मला सांगा. गुरुदेव रानडे त्यावेळेला ज्ञानेश्वरीतली जी ओवी वाचत होते त्या ओवीवर भाष्य करायला लागले. मावळीत विश्वाभासू नवेल उदयला चंडांशू. आणि भाष्य करता करता जेव्हा त्यांनी थोड्या वेळाने वर बघितलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की डॉक्टर हिरण्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. काय कदाचित एखादा आपला शब्द अनवधानानं असा निघाला की त्यांच्या श्रोता म्हणून त्यांच्या हृदयाला लागला आणि म्हणून त्यांनी म्हटलं की काय माझ्याकडनं काही चूक घडली का, आपल्या डोळ्यात अश्रू का, आपल्याला काय वाईट वाटतंय. त्यावेळेला डॉक्टर हिरण्यासारख्या अनेक भाषांच्या ज्ञात असलेल्या विद्वानांनी दिलेलं उत्तर, मंडळींनो तुम्ही आणि मी आयुष्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत जपून ठेवावं अशा प्रकारचं आहे. या ज्ञानेश्वरी प्रवचनमालेच्या निमित्तानं, व्याख्यानमालेच्या निमित्तानं हा अद्भुत प्रसंग आपण कायम आपल्या हृदयावर अंकित करावा अशा प्रकारचा आहे. डॉक्टर हिरण्यांचं उत्तर असं आहे, ते म्हणाले की नाही असं काहीही झालेलं नाही, परंतु आपल्याकडून सगळं हे इंग्रजीमध्ये ऐकत असताना माझ्या मनामध्ये विचार आला की या मनुष्य जन्मामध्ये मी जर काही पुण्य केलं असेल, मरण मागू नये असं आपलं शास्त्र सांगतं, पण तरीही भगवंताला मरण मागावं
आणि ते मरण मागताना भगवंताला फक्त एवढंच मागणं मागावं की या माझ्या पुण्याईच्या भरोशावर भगवंता मला पुन्हा एकदा मनुष्याचा जन्म दे, पण मात्र तो मनुष्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये मराठी कुटुंबामध्ये दे, जेणेकरून मी मुळातून ज्ञानेश्वरीचं वाचन चिंतन म्हणून करू शकेल. आपण लक्षात घ्या, हिरण्यांसारख्या विद्वानाला देखील मुळात महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन मराठी कुटुंबामध्ये जन्म घेऊन मुळातली ज्ञानेश्वरी, ज्याविषयी माऊलींनी खुद्द म्हटला, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केला. अमृताते पैजा जिंके, अमृताच्या गोडीला देखील जिंकणारी मराठी भाषा आहे हे लक्षात आणून दिलं. भाषेचा अभिनिवेश नाही, पण त्याच्यातलं जे अमृतमय अशा प्रकारचं तत्व आहे त्याच्याकरता जाणकार लोक किती आसुसलेले असू शकतात याची आपल्याला कल्पना येऊ शकते. अशी माऊली मात्र संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये किती विनम्र आहे. माऊली खुद्द प्रार्थना करतात निवृत्तीनाथ महाराजांना, आपल्या गुरूंना, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, आणि हे बोल जरी गंगावती तरी स्वीकाराला की. तुम्हाला आणि मला श्रोत्यांना वंदन करतात. खरंच आपली एवढी योग्यता आहे का हो की माऊलींनी आपल्याला वंदन करावं. तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, हे बोल जरी गंगावती स्वीकाराला की. आणि पलीकडे अजून विनम्रपणा घेऊन दृष्टांत देऊन सांगतात, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करून माऊली रिझे जेवी. ज्या प्रकारे बापाच्या ताटामध्ये लहानसे लेकरू जेवत असतं आणि हळूहळू कधी कधी त्याच्यातलेच एक दोन शीत आपल्या विल्या बोटांनी बापाला भरवतं. बापाला आतापर्यंत जेवणाची तृप्तता वाटत नाही, पण त्या 4-2 शीतांनी आपल्या बाळाच्या हातातून मिळालेल्या शीतांनी मात्र आत्मतृप्तीचा ढेकर त्या ठिकाणी बाप देतो. माऊली त्या प्रकारची भूमिका आपल्या घेतात की आपण साक्षात तसे आहात, आणि बालक रूपानं मी जे काही अमृत मंथन आपल्यासमोर करतो आहे त्याने आपण तृप्त व्हा, कृतार्थ व्हा आणि मला आशीर्वाद द्या. माऊलींची अशा प्रकारची विनम्रता, आणि म्हणून ज्ञानेश्वरी समजून घेण्याकरता माऊलींचं अंतःकरण अत्यंत हळूवार आहे, ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं असेल, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची अट अशी आहे, हळुवारपण चित्त आणून या. आपलं चित्त हळुवार करावं लागेल. ते जर भणंग असेल, ते कोरडं असेल, ते शुष्क असेल, तर कदाचित ज्ञानेश्वरीतील विद्वत्तेची चर्चा होईल, पण ज्ञानेश्वरीमधलं अप्रतिम अशा प्रकारचं माऊलींचं हृदय मात्र आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून हळुवारपण चित्त आणून या. अत्यंत हळुवार अंतःकरणानं, सद्गदित अंतःकरणानं, अत्यंत श्रद्ध अंतःकरणानं, किंबहुना त्यासाठी दिशादर्शक म्हणून नाथ महाराजांचं वचन आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरीसाठी अट एकच की अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. अत्यंत शुद्ध अंतःकरणानं आणि अत्यंत छान अशा प्रकारच्या सात्विक भावानं ज्ञानेश्वरीचं वाचन करावं आणि मग अनुभवावं ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व, ज्ञानेश्वरीचं ममत्व आणि ज्ञानेश्वरीचं माऊलीत्व. ज्ञानेश्वरी किती आपल्याला सांभाळून घेते. आपण बघितलं असेल की माऊलींपर्यंत परंपरा ही कशा प्रकारची आहे. एक गुरु एक शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोधक गोरक्षासी दिला, गोरक्ष वळला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्तीदातार, ज्ञानदेवा सार चोजविले. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. परंतु माऊलींनी ही सगळी परंपरा उघड करून टाकली, सगळ्यांकरता खुली केली आणि सांगितलं की सगळ्यांशी आहे येथे अधिकार, इथे येऊन सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. कारण की बाकी सगळ्या योनी या केवळ भोग योनी आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माझ्या या लेकरांना जर गीतेचं हे तत्व गवसलं नाही तर पुन्हा यांना 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल. इतकी कळकळ, इतकी तळमळ माऊलींच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून संस्कृतमध्ये असलेलं गीता तत्व माऊलींनी तुमच्या माझ्याकरता प्राकृत मराठी भाषेमध्ये आणलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी, ते श्रीमद भगवद्गीता तुमच्या माझ्याकरता मराठीमध्ये आली. तिरे संस्कृताची गहन, त्या गीतेला संस्कृतचे अत्यंत कठीण असे काठ होते. तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपाने, रचली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. त्याचे कठीण असे संस्कृतचे काठ सोडून ते सगळं अमृतमय अशा प्रकारचं तत्वज्ञान तुमच्या माझ्याकरता माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये आणलं. हा माऊलींचा केवढा मोठा उपकार आहे. माऊलींचं किती मोठं श्रेष्ठत्व आहे.
आणि आज आपण बघितलं असेल की अशा प्रकारच्या माऊलींच्या या टीकेला 800 वर्ष झाली. मुळात माऊलींची ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका आहे. टीकेकरता मूळ ग्रंथ बघावा लागतो, पण ज्ञानेश्वरीमध्ये आपण स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरीला बघू शकता. त्यामुळे ज्ञानेश्वरीने गीतेला अलंकृत केलं की गीतेने ज्ञानेश्वरीला अलंकृत केलं, हे कोडं आजपर्यंत देखील विद्वानांना, संतांना किंवा साधकांना सुटलेलं नाही. एखाद्या माऊलीनं किंवा भगिनीनं सुंदर अशा सौंदर्य मुळात प्राप्त झालेल्या या भगिनीने किंवा माऊलीने सुंदर अलंकार धारण करावा आणि त्यावेळेला त्या माऊलीच्या आणि भगिनीच्या मुळातल्या सौंदर्यामुळे तो अलंकारात अधिक सुंदर दिसतो की त्या अलंकाराच्या मुळे त्या माऊलीचं किंवा भगिनीचं सौंदर्य अधिक खुललेलं आहे. हे सांगणं जसं कठीण आहे तसं इथे अलंकार इले कवण कवणे. गीता अलंकृत झाली ज्ञानेश्वरीमुळे का ज्ञानेश्वरी अलंकृत झाली श्रीमद भगवद्गीतेमध्ये, हे सांगणं कठीण आहे. परंतु हे गीतेचं तत्वज्ञान मात्र अत्यंत मोठं आणि तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचण्याची गरज होती. आज आपण बघितलं असेल की जगामध्ये ख्रिश्चन राष्ट्र अनेक आहेत, मुस्लिम राष्ट्र अनेक आहेत, परंतु एकही हिंदू राष्ट्र नाही. असं असताना जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जर कुठल्या ग्रंथाची मागणी असेल तर ती श्रीमद भगवद्गीतेची मागणी आहे. माऊलींच्या कन्या या शतकामध्ये ज्यांचं अवतार कार्य झालं 34 वर्षाचं, ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे की श्रीमद भगवद्गीता हा संपूर्ण जगाचा धर्मग्रंथ होईल आणि म्हणून ते श्रीमद भगवद्गीतेचं अमृत मंथन आपल्यापर्यंत पोचावं आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, हे माऊलींच्या संपूर्ण या ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथरूप साकार करण्यामधलं प्रयोजन आहे. आणि आपण बघितलं असेल की गीतेचं महात्म्य अनेक लोकांनी वर्णन केलं. खुद्द भगवान शंकर पार्वती मातेला ते वर्णन सांगतात. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, आणि ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. पार्वती मातेनं विचारलं की असं काय महत्व आहे. ते तर हर म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. पार्वती मातेचं कौतुक करत सांगतात की ज्या प्रकारे तुझं स्वरूप नित्य आहे आणि नूतन आहे, त्या प्रकारे हे गीता तत्व आहे. नित्य आहे, नूतन आहे. श्रीमद भगवद्गीतेचं वाचन नित्य करा, पण तरीही त्याच्यामध्ये जुनेपणा कधी येणार नाही. प्रत्येक वेळा एक नवीन आविष्कार, एक नवीन भाव, एक नवीन ऊर्जा अंतःकरणामध्ये प्राप्त होईल. अशा प्रकारचं हे संपूर्ण तत्व, अशा प्रकारची ही जीवनाची सारगर्भता ज्याच्यामध्ये आहे, जीवनाची पूर्ण कृतार्थता करण्याचं सूत्र ज्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे, ते माऊलींनी तुमच्या माझ्याकरता आणलं. श्रीमद भगवद्गीता हा अनेक दृष्टीनं चिंतनाचा विषय आहे, पण श्रीमद भगवद्गीतेचा महत्त्वाचा योग जर कोणता असेल तर तो आहे भक्तियोग. तो भक्तियोग आपल्याला प्राप्त व्हावा ही माऊलींची ज्ञानेश्वरीमधली कळकळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील सगळ्या प्रकारचे योग माऊलींनी वर्णन केलेले आहे, पण भक्तियोगामध्ये जर सर्वात महत्त्वाची अडचण जर कोणती असेल, कारण की भक्ती प्राप्त झाल्याशिवाय माणसाला पूर्ण सुख आणि पूर्ण आनंद प्राप्त होऊ शकत नाही. नाहीतर कम्प्लीटनेस, समथिंग मिसिंग राहतं आणि त्याकरता भक्ती हे मानवी जीवनातलं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. ती भक्ती प्राप्त झाली पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये जर अडचण कशाची असेल तर ती विषयांची आहे. समर्थांनी म्हटलं आहे, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही आणि तुझविन रघुनाथा ओखटे सर्व काही. विषयांच्या मागे लागल्याने सुख होणार नाही आणि रघुनाथाच्या शिवाय, भगवंताच्या शिवाय हे जीवन अशाच प्रकारचं अपूर्ण राहील. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यावर फार सुंदर भाष्य केलं. समर्थांचंच म्हणणं अगोदर माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलं, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. माणसाचं मन उतार्यावरील पाण्यासारखं सतत स्खलनशील असतं. ते वारंवार विषयाकडे जातं आणि त्याच जो विषय हे त्याला प्रेयस वाटतात ते त्याच्या जीवनाकरता श्रेयस नसतात. पण श्रेयस असणारं भक्तितत्व, श्रेयस असणारी ईश्वर भक्ती, श्रेयस असणारा अध्यात्म, श्रेयस असणारा परमार्थ, इकडे मात्र त्याची इंद्रिय वळत नाही. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणजे कडू विषय गोड वाटतो आणि जो विषय खरा अर्थात गोड वाटायला पाहिजे तो कडू वाटतो. हे माऊलींनी आपल्याला सांगत असताना मला एक दृष्टांत आठवतो. टेक्सास प्रांतामध्ये एक माणूस अत्यंत हतबलपणे आणि दारिद्र्य अनुभवत असताना आपल्या अत्यंत मोठ्या परंपरेने वडिलोपार्जित वारशाने प्राप्त झालेल्या वास्तूमध्ये
एरधारा घालत होता. त्याच्यासमोर प्रश्न होता की आता आपल्या सगळ्या कुटुंबाचा निर्वाह कसं करायचं. कारण की अर्थोही लोकेशी बंधू, जगा पैसा हाच माणसाचा भाऊ आहे. आणि संसारात पाहिजे वित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. वित्ताशिवाय संसार चालत नाही. आणि म्हणून त्याला असं लक्षात आलं की मुलीचं लग्न करायचं आहे, रोजचं निर्वाह करायचा आहे. आता आपल्या भावना जरी किती गुंतल्या असल्या या वडिलोपार्जित संपूर्ण वास्तूमध्ये, तरी आता हिला विकण्याशिवाय काही आपल्यासमोर गत्यंतर नाही. थोडं त्याला वाईट वाटत होतं. आणि म्हणून त्यानं जाहिरात दिली. ती वास्तू विकली, ती जागा विकली. ती जागा विकल्यानंतर ज्यानं ती जागा विकत घेतली त्या व्यक्तीनं तिथं काही खोदकाम केलं आणि त्या ठिकाणी त्याला खनिज तेलाच्या खदानी सापडल्या. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तो माणूस त्या ठिकाणी दरिद्र म्हणून एरधारा मारत होता, तो माणूस गरीब होता का श्रीमंत होता? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण तो श्रीमंत होता असं म्हणावं तर साधं रोजचं कुटुंबाचं निर्वाह करावं एवढी त्याच्याकडे आर्थिक पुंजी नव्हती. आणि तो गरीब आहे असं म्हणावं तर एवढ्या मोठ्या अमूल्यशा संपत्तीचा तो मालक होता. याचा समन्वय किंवा याचं समाधान असंच आहे की त्याच्याकडे असलेल्या अमूल्य संपत्तीची त्याला जाणीव नव्हती, त्याला ओळख नव्हती. तुझ्या आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. अशा प्रकारचे जे आत्मतत्व आहे याचाच आपल्याला विसर पडतो आणि मग आपल्याला आत्मशांती प्राप्त होत नाही. म्हणून माऊली आपल्याला सांगतात, या मनाचे एक निके जे देखिल्या गोडीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. आणि म्हणून या मनाला, कारण की सगळा संबंध हा शेवटी मनाचा आहे. मनावर संस्कार करणं, मनाला वळण घालणं, मन योग्य रीतीनं परमार्थाकडे वळवणं आणि ते शास्त्रानुकूल करणं. म्हणून या मनाला सदैव आत्मसुखाची तू गोडी लाव. या मनाचे एक निके जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. या ठिकाणी माऊली मनाचा एक स्वभाव देखील सांगतात की ते 12 वाटांनी धावत असतं, पण त्याला तुम्ही एकदा का एखाद्या विषयाची गोडी लावली की मग मात्र ते तिथं सोकावतं, ते वारंवार तिथंच जातं. मग तू इतर त्याला नाशिवंत विषयांची गोडी लावण्यापेक्षा आत्मसुखाची गोडी लाव, हे माऊलींनी या ठिकाणी सांगितलं. आणि हे सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दृष्टांत जी कळकळ माऊलींनी मांडली, त्यामुळे मग आपल्याला प्रत्यय येतो की ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द हा मंत्रवत आहे, तो संजीवक आहे. नवे नवे म्हटल्याप्रमाणे साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसारू जिणे ते हे शस्त्र, आत्मा अवतरी ते मंत्र अक्षरीये. केवळ विद्वत्ता प्रचूर अशा प्रकारचे शब्द नाहीत किंवा संसार जिंकण्यासाठी असणारे हे शब्द नाहीत, तर आत्म्याला स्पर्श करून आत्म्याला प्रगट करण्याचं सामर्थ्य, भाव अक्षराची गोठी ब्रह्मज्ञानानं गोमटी, ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. आणि म्हणून ब्रह्मज्ञानानं गोमटी परिपूर्ण अशा प्रकारे असणारी ही ज्ञानेश्वरी संपूर्ण संतांना आपलं माहेर वाटतं. आणि हे करत असताना माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये जर कशाचा आग्रह घेत असतील तर ज्याचा आपण आत्ता उल्लेख केला त्या भक्तीचा आग्रह करतात. माऊली असं म्हणतात की भक्ती हा जीवनातला ऐच्छिक विषय नाही, किंबहुना तो आपला टॉप प्रायोरिटीचा विषय आहे. टॉप प्रायोरिटीचा विषय आहे. आणि म्हणून जीवनामध्ये इतर सर्व करावं, पण ते करत असताना भक्तीला मात्र विसरू नये. आता पुन्हा त्या ठिकाणी दुसरा प्रश्न निर्माण होतो की या भक्तीमध्ये ती भक्ती करायची कशी. तर माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात की भक्ती वेदानुकूल भक्ती केली पाहिजे. अनेक माणसं अनेक प्रकारे भक्ती करत असतात. माऊलींनी त्याचा उल्लेख हरिपाठामध्ये केला आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आपल्या स्वतःच्या मनानं भक्ती करतात आणि मग पुन्हा आयुष्यामध्ये हाती काही लागत नाही. म्हणून माऊलींचा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये आग्रह हा मनुष्य जीवनामध्ये भक्तीचं सर्वश्रेष्ठ जे मूल्य आहे, भक्ती एव गरीयसी, ती भक्ती प्राप्त करण्याकडे माऊलींचा आग्रह आहे. आणि ती भक्ती कशा पद्धतीनं करावी तर ती वेदानुकूल करावी. वेद सांगतात त्या पद्धतीनं करावी. आता आम्ही वेदांचं अध्ययन करू शकणार का? नाही करू शकणार. पण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे जर कशामध्ये आपल्याला बघायचं असेल तर ते आपल्या संतांच्या ग्रंथांमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे, हरिपाठामध्ये आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे, समर्थांच्या दासबोधामध्ये आहे.
संतांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. आणि म्हणून मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते, तेणीची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. या पद्धतीनं जर आपण गेलो तर आपल्याला भक्ती करता येईल, आपली भक्ती वेदानुकूल होईल आणि मग या मानवी जीवनातलं सर्वश्रेष्ठ भक्तीचं मूल्य आपल्याला प्राप्त झाल्यामुळे मग मात्र जीवनातली अपूर्णता नष्ट होऊन जीवनामधली रुखरुख पूर्णपणे निघून जाऊन एका उच्च अशा प्रकारच्या आनंदाचे आपण अधिकारी होऊ. जे दान खुद्द ज्ञानेश्वर माऊली करतात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींना म्हणतात. गुलाबराव महाराजांनी वर्णन केलेलं आहे की माऊली तुम्हाला काहीही देत नाही. तुम्ही जर आळंदीला आलात तर माऊली तुम्हाला दुसरं काहीही देणार नाही, पण तुमचा भाव शुद्ध असेल तर कैवल्याचं दान केल्याशिवाय राहणार नाही. ते कैवल्याचं दान जर आपल्याला मिळालं माऊलींकडून, शुद्धांतःकरणाने आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जर माऊलींपर्यंत गेलो तर मला असं वाटतं की आपल्या इतकं परमभाग्यशाली या त्रैलोक्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नसेल. तुम्ही आपण लक्षात घ्या, माऊलींचं चिंतन लक्षात घ्या. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हटलेलं आहे, पण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये त्याला अर्जुन विषाद योग असं नाव दिलं. माऊलींनी पहिल्या अध्यायाला म्हटलंय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. काय मार्मिक आहे, काय सुंदर आहे, किती सूचक आहे. माऊली असं म्हणतात की शास्त्रानुकूल आपली प्रवृत्ती झाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रस्ताव माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये मांडला आहे. कारण की आपण बघितलं असेल की अर्जुन किम कर्तव्य मूढ झालेले आहेत आणि म्हणून अशा वेळेला भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला शास्त्र काय सांगत आहे, शास्त्राने सांगितलेलं ते श्रेष्ठ. माऊलींचे देखील शब्द शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. जर शास्त्रात बसत असेल तर राज्य देखील तृणवत आहे. म्हणून शास्त्रनिष्ठा हा माऊलींचा आग्रह आहे. म्हणून ऐके पार्था तुझं उचित होय आता, म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. स्वकर्माविषयीची जाणीव भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण करतात. ती तुम्हाला आणि मला माऊली समजून सांगतात. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून मी जिथे कुठे असेल तिथे मी माझं स्वकर्म व्यवस्थित करतो किंवा नाही, अशा प्रकारची शिकवण माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला दिलेली आहे. किंबहुना अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, त्याची शिकवण आणि त्याची वळण आपल्याला लावण्याचा प्रयत्न माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि म्हणून अनेक लोक असं म्हणतात की आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन आम्ही फार उशिरा सुरू केलं, ते जर लवकर सुरू केलं असतं तर अनेक आमच्या जीवनांमधल्या समस्या मुळात निर्माणच झाल्या नसत्या, किंवा झाल्या असत्या तर त्यांना प्रतिकार करण्यासाठी, त्यांना तोंड देण्यासाठी पुरेसं आत्मसामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण झालं असतं. पलीकडे भगवान गोपालकृष्णांनी वर्णन केलेलं आहे योग. योगस्तु कुरुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध समो भूत्वा समत्वम योग युच्यते. योग कशाला म्हणायचं? माऊली आपल्याला समजून सांगतात की तू योगयुक्त होऊनी कर्मात फलाचा संग सोडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. काय शब्द आहेत माऊलींचे. जीवनाविषयीचं अत्यंत कठीण अशा प्रकारची सूत्र किती सुंदर पद्धतीनं समजून सांगितली की अर्जुनाला भगवान सांगतात की फळाचा संग सोडू दे, मग अर्जुना चित्त देऊनी तू करी कर्मे. फळाची अपेक्षा सोडून दे. आता जिथं फळ नाही तिथं आपलं मनच लागत नाही. परंतु हा मूलभूत सिद्धांत भगवंतानी जो अर्जुनाला सांगितला तो माऊली आपल्या अंगवळणी आणण्याचा प्रयत्न करतात की अर्जुना चित्त देऊनी तू करी कर्मे, फळाचा संग सोडून, फळाची अपेक्षा करू नको आणि मग कर्म करण्याचा प्रयत्न कर. असं जर तू केलं तर या मानवी जीवनामध्ये मग तुला बुद्धियोग प्राप्त झाला श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत असं म्हणता येईल. भगवान गोपालकृष्णांनी म्हटलेलं आहे बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगायोजिजस्व योग कर्मसु कौशलम. अत्यंत कुशलतापूर्वक आपल्याला कर्म करता येणं याला योग म्हणतात. आणि हा योग कोणता? माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलं अर्जुनाच्या माध्यमातून. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीच्या ऐक्याधी. माऊली असं म्हणतात की अर्जुना चित्ताचं समत्व आणि मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य ज्या वेळा येईल त्यावेळा चित्त शांत होईल, स्थिर होईल. बाहेरची परिस्थिती कशी जरी असली तरी त्याच्यावरची मनाची प्रतिक्रिया मात्र अत्यंत शास्त्रानुकूल राहील
आणि अशी शास्त्रानुकूल जिथे प्रतिक्रिया राहील असा भक्त मग भगवंताला आवडतो. आणि मग भगवंत असं म्हणतात, परितयापाशी पांडवा मी हारपला किवसावा. मग भक्ता यत्र गायंती, असा भक्त जेव्हा मग माझं स्मरण करतो तेव्हा भक्त मग तिथं धावून जातो. आणि म्हणून असा भक्त आपण व्हावा. अर्जुनाच्या माध्यमातून माऊलींनी आपल्याला समजून सांगितलं की मला माऊलींची अपेक्षा या उच्च श्रेणीपर्यंत आपण जावं, ही माऊलींची तळमळ आहे, ही माऊलींची कळकळ आहे. याच देही याची डोळा, आपलं आत्यंतिक कल्याण व्हावं आणि पुन्हा पुन्हा जन्मावा यावे, पुन्हा पुन्हा फजित व्हावे, असं आपलं होऊ नये असं माऊलींना मनापासून वाटतं. म्हणून संत श्री गुलाबराव महाराज असं म्हणाले होते की श्री ज्ञानेश्वर जनक जननी अनंतकाल तदीय चरणी नित्य तीर्थ वाखाणी मुक्त असोनी सर्वदा. ते माऊलींना असं म्हणतात की माऊली, मी तर माझा उद्धार स्वतः करून घेईल, परंतु या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये प्रलयकाली देखील नष्ट न होणारं कुठलं तीर्थ असेल तर ते आळंदी आहे. आणि म्हणून हे ज्ञानेश्वर माऊली, मी तुमच्या चरणांशी बसून संपूर्ण जगाला सांगेल की बाबांनो, मनुष्य जन्म प्राप्त केलेला आहे, आता इतरत्र भटकू नका, भरकटू नका, इथं आळंदीला माझ्या माऊलींच्या चरणाशी या आणि आपलं आत्यंतिक कल्याण करून घ्या. श्री ज्ञानेश्वर जनक जननी अनंतकाल, आणि हे कार्य गुलाबराव महाराज असं म्हणतात की मी अनंतकालपर्यंत करत राहील. अनंतकाल तदीय चिरणी नित्य तीर्थ वाखाणी मुक्त असोनी सर्वदा. हे आळंदी नित्य तीर्थ आहे आणि मी स्वतः मुक्त आहे, पण मी इतरांकरता मात्र त्यांना उच्चरवाने हे सांगत राहील. हे जे संत श्री गुलाबराव महाराजांचं हृदय आहे माऊलींविषयीचं, ज्ञानेश्वरीविषयीचं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुन हा आर्त आहे, आपण देखील आर्त आहोत. किंबहुना आपलंच प्रतिनिधित्व अर्जुनानं केलेलं आहे किंवा अर्जुनाच्या रूपानं भगवंतांनी आपल्याला संपूर्ण उपदेश केलेला आहे. आणि म्हणून मला एक प्रसंग आठवतो की ज्यांनी ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन केलं त्यांच्या जीवनामधली बाकी सगळी आकर्षणच कमी होऊन गेली. एकदा स्वामी विवेकानंद व लोकमान्य टिळकांची भेट झाली. स्वामी विवेकानंदांना साहित्य, संगीत, नाट्य या सगळ्या विषयांमध्ये आवड होती, ते रसिक होते. स्वामी विवेकानंदांनी सहज लोकमान्य टिळकांना विचारलं की आपण काय वाचता, नाटक बघता का? आणि लोकमान्य टिळकांनी दिलेलं उत्तर आहे की जेव्हापासून भगवंतांनी गायलेलं गीत ऐकलं, वाचलं, श्रीमद भगवद्गीता, तेव्हा तर काही वाचावं किंवा ऐकावं असं मला वाटतच नाही. ते लोकमान्य टिळक गीतारस या ग्रंथाचे कर्ते आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे गीता तत्व ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवंताचं हृदगत आपल्यापर्यंत माऊलींनी पोचवलेलं आहे. अर्जुन आर्त आहे, आपण देखील आर्त आहोत. मग एखादा प्रश्न विचारू शकतो की ज्ञानेश्वरीच्या चिंतनानी मननानी म्हटलंय की जो मने काय वाचा सेवक होईल येचा त्या स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. असा जो माऊलीचं सगळं चिंतन करेल, त्याला ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल, त्याला काय प्राप्त होईल? तो विद्वान होईल, तो श्रीमंत होईल, त्याचा आजार नष्ट होईल, त्याच्या सांसारिक अडचणी दूर होतील, असं काहीही होणार नाही. परंतु हे सगळं प्राप्त हो किंवा न प्राप्त हो, या सगळ्यांपेक्षा त्याला अशा एका वस्तूची प्राप्ती होईल की ती प्राप्त करण्याकरता संपूर्ण जगाची धडपड आहे. आणि ती कोणती आहे? ती आहे की मोना कुंतीने देखील म्हटलं होतं की दुःख कुंतीनं मागितलं, कारण की भगवंता त्यामध्ये तुझं स्मरण राहील आणि तुझं स्मरण राहिलं की अंतःकरणामध्ये शांतता राहील. या शांत रसाची, या शांतीची संपूर्ण जगाला संपूर्ण काळामध्ये ओढ असते. किंबहुना तुमचा माझा प्रयत्न देखील त्याच्याकरता असतो. ते सामर्थ्य ज्ञानेश्वरीचं आहे. आर्ताचेनी ओरसे गीतार्थ ग्रंथ नमिषे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने दुसरं काही प्राप्त होईल न होईल, पण जो ज्ञानेश्वरीचं वाचन, जो ज्ञानेश्वरीचं चिंतन अशा पद्धतीनं करेल, त्याला जीवनातलं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे आत्मधन आहे, शांती आहे, मनशांती आहे, ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीची सेवा आपल्या इथं श्रावण मासामध्ये दरवर्षी होते. ही फार मोठी महन्मंगल आणि परमपवित्र अशा प्रकारची माऊलींची सेवा आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत अनेक प्रकारचे अनुभव अनेक महात्म्यांच्या, संतांच्या आणि साधकांच्या. ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराजांचं नाव त्या काळामध्ये आजपासून 100 वर्षापूर्वी एका साधकानं ऐकलं आणि तो महाराजांचं दर्शन घेण्याकरता आला. आणि महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी असं म्हटलं की महाराज, माझं कल्याण होईल असं मला काहीतरी द्या.
आणि त्यावेळेला असं म्हणतात की महाराजांनी त्याला ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं की मैं अक्षय ज्ञान की कुंजी आपको दे रहा हूं. अक्षय ज्ञान की कुंजी हे संत श्री गुलाबराव महाराजांचे शब्द आहेत. संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये एकदा एका वेश्येनं शरणागती पत्करून पश्चाताप व्यक्त केला आणि तिनं पश्चाताप व्यक्त केल्यानंतर तिनं सांगितलं की महाराज मी चुकली, ज्या मार्गाने मी जायला नको होतो त्या मार्गाने आयुष्यभर गेली, पण आता आयुष्य संपत चाललं, इंद्रियांची ताकद कमी होत चाललेली आहे, अशा वेळेला खूप वाईट वाटतं आणि म्हणून आता माझं कल्याण होईल असं काहीतरी आपण करा आणि माझा आपण स्वीकार करा. श्री महाराजांनी त्या हिराबाई नावाच्या वेश्येलाही सांगितलं की आता झालेल्या गोष्टीविषयी तुला पश्चाताप आहे, आता पुन्हा त्या मार्गाने जायचं नाही. तिनं सांगितलं की नाही महाराज, आता पुन्हा त्या मार्गाने कधी जाणार नाही. आणि त्यावेळेला मग महाराजांनी हिराबाईला स्वतः ज्ञानेश्वरी दिली. हिराबाईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण की हिराबाई निरक्षर. आणि त्यावेळेला हिराबाई असं म्हणते की महाराज मला कुठं लिहिता वाचता येतं. महाराज म्हणाले की त्याची गरज नाही. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी त्यावरी. हिरा, आता तू एकच काम करायचं, उर्वरित जीवनामध्ये रोज ज्ञानेश्वरीच्या माऊलींच्या ओव्यांवरून बोट फिरवायचं आणि वाचता जरी आल्या नाही तरी अत्यंत श्रद्धेनं आणि प्रेमानं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं. असं म्हणतात की संत श्री गुलाबराव महाराज ज्या वेळेला प्रवचन करायचे त्यावेळेला आपल्या व्याख्यानाची सांगता श्री ज्ञानेश्वर माऊली समर्थ या पद्धतीने ते करत असत. तो महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊली ऐकणं इतका विलक्षण रोमांचकारक अनुभव असे की श्रोते संपूर्ण इंद्रियांचे कान करून ते ऐकण्यासाठी आतुर असतात. आणि म्हणून गुलाबराव महाराजांनी केलेला हा उपदेश हिराच्या मनावर बिंबला. हिरानी आपलं गत पाप आयुष्य अपिशेष सुधराचारो भजते मामनन्य भाग साधुरेवस्य मंतव्या सम्यक व्यवस्थित होई सहा, या पद्धतीनं आपलं दुराचारी जीवन सोडून दिलं आणि अत्यंत श्रद्धेनं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली या पद्धतीनं ती चिंतन करायला लागली. करता 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 हिराबाईचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळीची परिस्थिती, सोबतची मंडळी धावपळ करायला लागली. बैलबंडी बोलवली, बैलबंडीत टाकावं, आजूबाजूच्या गावामधल्या त्यावेळेला जी काही तटपुंजी वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर उपलब्ध असतील तिथे न्यावं. आणि त्यावेळेला मृत्यूशय्येवर असताना हिराबाईनं आपल्या सोबतच्या मंडळींना सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही धावपळ करू नका, फक्त मला आता माझ्या महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी द्या, ती ज्ञानेश्वरी माझ्या हृदयावर ठेवा, त्याचं तीर्थ करा आणि ते माझ्या मुखात टाका. योग्यांना, तपस्व्यांना किंवा भल्या भल्या उच्च श्रेणीतील महात्म्यांना देखील कदाचित जे मरण प्राप्त होऊ शकणार नाही ते मरण संत श्री गुलाबराव महाराजांच्या कृपाशीर्वादानं, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने हिराबाईला प्राप्त झालं. हिराबाईच्या हृदयावर त्यांनी ज्ञानेश्वरी ठेवली, त्याचं तीर्थ घेतलं आणि तीर्थ हिराबाईच्या मुखात टाकलं. ती वारांगणा प्राण सोडताना ज्ञानेश्वरी माऊली म्हणून निघून गेली. जाता जाता सांगून गेली की माझ्या महाराजांना सांगा की तुमची हिरा माऊलीला भेटायला गेली म्हणून. ज्ञानेश्वरीचं काय सामर्थ्य आहे. जो मने काया वाचा सेवक होईल याचा, त्या स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हिराबाई सारख्या वारांगणेला त्या कैवल्यात साम्राज्याचं चक्रवर्ती केलं, अधिकारी केलं, तुम्हाला आणि मला काय माऊली करणार नाही. केशवराव महाराज देशमुख ज्यांच्या नावानं दिंडी चालते आजही आळंदी ते पंढरपूर, 36 वर्ष पुण्याला त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. 36 वर्ष, 3 तप. पण 3 तपसेवा केल्यानंतर देखील माऊलींचा काही दृष्टांत नाही, माऊलींचा अनुग्रह नाही. वाईट वाटायला लागलं, थोडी खंत वाटली. आणि तशा वेळेला त्यांना कळलं की विदर्भामधले जन्मांध संत पुरुष संत श्री गुलाबराव महाराज यांच्यावर माऊलींची अपार कृपा आहे. आणि त्यावेळेला मग केशवराव महाराजांनी गुलाबराव महाराजांना पत्र लिहिलं आणि मार्गदर्शन विचारलं की महाराज, माझं जीवन आता संपण्याकडे आहे, परंतु माऊलींची काही कृपा होईल किंवा नाही. मी 3 तप झाले ज्ञानेश्वरीची, जो मने काया वाचा सेवक होईल याचा, या न्यायानं सेवा करतो आहे, परंतु अजूनही काही कृपा दृष्टीपथात दिसत नाही. मला माऊलींचं दर्शन होईल का. आणि त्यावेळेला गुलाबराव महाराजांनी अगदी सहज बोलावं या पद्धतीनं सांगितलं की विचारून सांगतो. श्री गुलाबराव महाराज असं म्हणत असत की तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांना बघता, इतक्या सहजपणे जागृती, स्वप्ने आणि सुषुप्तीमध्ये मी ज्ञानेश्वर महाराजांना पाहतो, त्यांच्याशी माझा संवाद होतो.
आणि म्हणून ते म्हणाले की उद्या सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलं की तुम्हाला माऊलींचं दर्शन होणार आहे, तुमची ज्ञानेश्वरीची सेवा व्यर्थ जाणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की माऊलींचं दर्शन झाल्यानंतर लगेच तुम्हाला देह ठेवायचा आहे. आणि झालं तसंच. केशवराव महाराज देशमुखांना माऊलींचं दर्शन झालं आणि त्या ठिकाणी नंतर केशवराव महाराज देशमुखांनी आपला देह ठेवला. संत श्री गुलाबराव महाराजांच्या धर्मपत्नी मनकर्णिकाई वस्तुतः खेड्यातील एक छोटीशी मुलगी, पण तिला अध्यात्माचा अधिकारी करण्याकरता महाराजांनी सगळ्यात पहिले कोणतं जर साधन दिलं असेल तर ते ज्ञानेश्वरीचं दिलं. किंबहुना लिहिलेल्या पत्रामध्ये महाराज असं म्हणतात की माऊलींच्या कृपेनं तू ज्ञानेश्वरीचं अध्ययन कर. आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका, याविण मार्ग आणि का जाणूची नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने तू ज्ञानेश्वरीचं अध्ययन कर आणि अशा अधिकाराला प्राप्त हो जेणेकरून तू इतरांना उपदेश आणि मार्गदर्शन करू शकतील. त्यावेळेला मनकर्णिका आईने श्री गुलाबराव महाराजांना पत्र लिहिलं, प्राणनाथा प्राणेश्वरा, की आपण सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं अध्ययन सुरू आहे आणि मला आपल्याला सांगू द्या की आळंदीला अजान वृक्षाखाली एकेका दिवसामध्ये एक ज्ञानेश्वरीचं पारायण मनकर्णिका आईंनी केलं. मनकर्णिका आई देखील संत श्री गुलाबराव महाराजांच्या अत्यंत कृपा प्रसादाने परंतु ज्ञानेश्वरीच्या साधनाने त्या अधिकाराला पोचल्या मनकर्णिका आई. आणि म्हणून असं म्हणतात फादर ऑफ इंग्लिश एसे फ्रान्सिस बेकन यांनी असं म्हटलं आहे की जीवनामध्ये माणसाने वाचन करावं, पण ते वाचन करत असताना देखील काही त्याची निवड असावी. फ्रान्सिस बेकनचे मूळ शब्द असे आहेत, सम बुक्स आर टू बी टेस्टेड, अदर्स टू बी स्वॅलोड अँड सम फ्यू आर टू बी च्यूड अँड डायजेस्टेड. जीवनामध्ये अनेक पुस्तकं असतात, काही नुसती बघायची असतात. जेवताना अनेक पदार्थ असतात, काहींची चव घ्यायची असते, काही तोंडी लावायची असतात, काही भाजीसारखी असतात, पण काही पूर्ण आपल्या जेवण परिपुष्ट करेल असे काही पदार्थ असतात. सम बुक्स आर टू बी टेस्टेड. काही पुस्तकांची केवळ चव घ्यायची, काहींचं केवळ अवलोकन करायचं, परंतु काही पुस्तकं मात्र च्यूड अँड डायजेस्टेड, ज्या प्रकारे गाय रवंथ करते त्या पद्धतीनं आपल्याला रवंथ करता आली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संत, एक पंथ आणि ग्रंथ असला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी हा त्या प्रकारचा ग्रंथ आहे, च्यूड अँड डायजेस्टेड. अनेक लोकांनी ते केलं. म्हणून संत श्री गुलाबराव महाराजांना कोणी एकदा विचारलं होतं की महाराज, मनुष्याचं जीवन छोटं आहे आणि अशा छोट्याशा जीवनामध्ये कुठल्या ग्रंथाचं वाचन करावं. श्री महाराजांनी आपल्या सोमत निर्णय नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे, श्रीमद भागवत ग्रंथस्य ज्ञानेश्वर्या विशेषता सर्वदा पठनम कुर्यात स्यात इति स्वमत निर्णय. मला जर तुम्ही विचारत असाल की माणसांनी रोज कोणत्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, तर मी असं सांगेल, श्रीमद भागवत ग्रंथस्य ज्ञानेश्वर्या विशेषता. रोज श्रीमद भागवत आणि ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. पण त्यातही पुन्हा जर आपण मला विचाराल की यामध्ये देखील आपण नेमकं अजून कशाचं वाचन करावं, तर श्रीमद भागवत ग्रंथस्य ज्ञानेश्वर्या विशेषता सर्वदा पठनम कुर्यात स्यात इति स्वमत निर्णय. रोज ज्ञानेश्वरीचं वाचन केलंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह संत श्री गुलाबराव महाराजांनी घेतला. आणि गुलाबराव महाराजांनी आपल्या अत्यंत 34 वर्षाच्या जन्मांध आयुष्यामध्ये आपल्यावर जी कृपा माऊलींची झाली त्याचं कारण देखील हेच सांगितलं. आणि ते म्हणाले की या माध्यमातून मला माऊलींची जी कृपा प्राप्त झाली त्या आधारे मी हे बोलतो आहे. माझा अनुभव असता प्रत्यक्ष, इतरांची कासे या साक्ष. आता मी स्वतः अनुभव घेत असल्यामुळे मला दुसऱ्याची साक्ष देण्याची काय गरज आहे. किंबहुना ते माऊलींना असं म्हणतात की तो एक साजिरा, तो एक सोयरा, तोची मज खरा आवडता. ज्ञानदेवा, तुम्ही मज दिलीची स्थिती नाही कोणाप्रती ज्ञानतीची. तुम्ही मला जी या स्थितीला आणून पोचवलेलं आहे, या ज्ञानेश्वरी ही जी आमची माहेश्वरी आहे, आमचं माहेर आहे, या माध्यमातून मी या स्थितीला येऊन पोचलो असं संत श्री गुलाबराव महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं प्रतिपादन केलेलं आहे. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वरीचं हे सूत्र आणि चिंतन आज 800 वर्षानंतर देखील
वारकरी बंधू ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीला आपला जीवन ग्रंथ मानतात, म्हणून एखाद्या विद्वानाच्या तोंडून ज्ञानेश्वरी ऐकणं आणि निष्ठावंत वारकऱ्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकणं एक विलक्षण अशा प्रकारचा फरक आपल्याला दिसतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धारे वर्म चुकू नये. गुरुवर्य वैकुंठ की वारकरी देखील पंढरपूरला जातो आणि रेल्वेच्या इंजिनचा ड्रायव्हर देखील पंढरपूरला जातो, परंतु रेल्वेच्या इंजिनच्या ड्रायव्हरला काही पंढरपूरच्या यात्रेचं पुण्य प्राप्त होऊ शकत नाही. पंढरपूरला जायचं असेल तर वारकरी होऊन गेलं पाहिजे. आळंदीला जायचं असेल तर टुरिस्ट होऊन जाता कामा नये. आळंदीला जायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अत्यंत सद्गदित अंतःकरणाने हळुवार चित्त करून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ते हळुवार चित्त कसं असावं? गुलाबराव महाराज माऊलींच्या समाधीच्या समोर बसलेले आहेत आणि अशा वेळेला अनेक संत चरित्राचे लेखक हरिभक्तपरायण लरा पांगारकर माऊलींना अभिषेक करतात आहे. आणि अभिषेक करता करता संत श्री गुलाबराव महाराज बाहेरच्या सभामंडपातून कळवळले आणि तिथून ते म्हणाले की पांगारकर, तुमच्या हातातली ती अंगठी काढा. माझ्या माऊलीच्या कोवळ्या आणि कोमल अंतःकरणांना ती वृत्ती आहे. आणि आपल्याला कल्पना असेल तेव्हापासून आज माऊलींची षोडोपचार्य पूजा, अभिषेक पूजा करत असताना आपल्याला आवर्जून आपल्या बोटातील अंगठी काढण्याकरता सांगितले जाते. त्याची सुरुवात तिथून आहे. इतकं कोमल अंतःकरण. संत श्री गुलाबराव महाराज म्हणायचे की ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं आणि जेवढा वेळ संसारी तेवढी करावी आळंदीवारी, तेवढ्या वेळेला आळंदीला जावं. पण आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी महाराज पुण्याला असताना आळंदीला जात नव्हते. अशा वेळेला गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी आणि पंडित मी तुझ्या सेवेला वश झालो असं ज्या बाबाजी महाराज पंडितांना गुलाबराव महाराजांनी म्हटलं, त्या बाबाजी महाराजांनी म्हटलं की महाराज, तुम्ही माऊलींची इतकी आठवण करता, आळंदीची एवढी आठवण करता, पण आत्ता आळंदी इतक्या जवळ असून आपण आळंदीचं नाव घेत नाही, याचं कारण काय? त्यावेळेला महाराज असं म्हणाले की अरे पंडित, आता जर आळंदीला आपण गेलो तर मी तर माऊलीला काही मागणार नाही, पण तुम्ही असं म्हणाल की आमच्या महाराजांना बरं करा, तितका भार देखील मी माझ्या माऊलींच्या कोमल पायांवर, चरणांवर टाकू इच्छित नाही. आपण लक्षात घ्या, संत श्री गुलाबराव महाराजांची ही जी हळूवारता आहे. आणि म्हणून परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे हे अक्षरवाङ्मय जगेल जिंकुनी काळा, जगी भाग्यवान जे भजले या श्रीचरणा, ज्ञानेश्वर त्यावरी अपार करतील करुणा. जे संत श्री गुलाबराव महाराजांच्या चरणाचा आश्रय घेतील त्यांच्यावर माऊली कृपा करतीलच करतील, ही पूजनीय स्वामी गोविंददेवगिरी महाराजांची आश्वस्त वाणी आहे. पण त्याकरता आपलं अंतःकरण गुलाबराव महाराजांसारखं ज्ञानेश्वरी आणि माऊलींच्या प्रति हळुवार झालं पाहिजे. गुलाबराव महाराज म्हणायचे की बाकी सगळं सोडा, पण मला विसरा, पण माझ्या माऊलींचं वैभव वाढवा, आळंदीचं वैभव वाढवा. अशा प्रकारची कोमलता, हळुवारपण चित्त आणून या, ही कोमलता त्या ठिकाणी असली पाहिजे. गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी बाबाजी महाराज पंडित गुलाबराव महाराजांच्या पूजेतला भगवान गोपालकृष्णाचा विग्रह, त्याची पूजा करत असत. एक दिवस पूजा करता करता मूर्ती थोडी तांबणाला लागली, खण असा आवाज आला. त्यावेळेला महाराजांनी आपण ज्या पद्धतीने करतो त्यावेळेला पुसून पूजा करून टाकली. पण बाबाजी महाराज पंडित गुलाबराव महाराजांचं सद्गुरू बीज ज्यांच्यामध्ये होतं, रात्री उठलेत आणि कळवळले की माझ्या कृष्णाला लागलं असेल. रात्री आंबी हळद भिजवली आणि ती गोपालकृष्णाला आंघोळ करून सोळ्यात बसून त्याला तिथं लावली. हे हळुवारपण बाबाजी महाराज पंडितांच्या जीवनामध्ये गुलाबराव महाराज जे सांगतात ते आलं. ते बाबाजी महाराज पंडित ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिकेचे लेखक आहेत. आज अधिकार संपन्न महात्म्य असं म्हणतात की मोना मला नाव घेऊन सांगायला हरकत नाही की वर्तमान काळातल्या आध्यात्मिक दृष्टीनं स्वामी विवेकानंद म्हणा, अजून काही आपण म्हणा वर्तमान काळातले, असे परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज असं म्हणतात की ज्ञानेश्वरीवर असलेल्या सर्वच टीका उत्तम आहेत, त्या वाचल्याही पाहिजेत. पण जोपर्यंत गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित यांची ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका आपण वाचत नाही, तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं चिंतन, अध्ययन आपलं पूर्ण होऊ शकत नाही. वर्णविषय महत्त्वाचा आहे आणि वर्णन करणारे खुद्द स्वामी गोविंद देवगिरी महाराज आहेत. आणि म्हणून अशा ज्ञानेशच्या समवेत आपल्याला राहता आलं पाहिजे. मला जाता जाता एक दृष्टांत आठवतो की ही ज्ञानेश्वरी आपल्या परमकल्याणाचं
साधन आहे आणि तेच आपलं साध्य आहे, अशा प्रकारची ज्ञानेश्वरी आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनावा आणि मग आपली चर्या उजळून गेल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता माऊलींचे श्रद्धे केशवराज बाबासाहेब महाराजांचे परम आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशी त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना करून आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व श्रोतृवृंदाला मनोमन अत्यंत श्रद्धापूर्वक नमन करून या प्रवचन सेवेला या ठिकाणी विराम देतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय.